बघा, ही किती मऊ आणि लुसलुशीत अशी झालेली गव्हाच्या पिठाची कणिक आहे. बघा, मी काही केलं नाही आहे, फक्त याच्यामध्ये मी पाणी टाकलं, मीठसुद्धा नाही टाकलेलं आहे. आणि हे बघा, एकदम बघत आहे ना तुम्ही, जवळून बघा किती छान अशी मऊ आणि लुसलुशीत ही कणिक झालेली आहे. आणि हे एवढी सुंदर, ह्या ग्लासभर पाण्याने ही थोडं 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 पाणी टाकून आपण ही मळलेली आहे आणि याचा गोळा बनवलेला आहे. पोळी एवढी सुंदर आणि फुगते आणि एवढी लुसलुशीत आणि मऊ होते की साधी पोळी जरी आपण बनवली, अशा पद्धतीने कणिक भिजवली, तर साधी पोळी जर बनवली तर त्याचे 2 भाग होतात, फुगून त्याचे 2 भाग होतात. तरी मित्रांनो, मैत्रिणींनो, सांगतो तुम्हाला, बघा, मी जेव्हा तुम्ही कणिक मळता तर थोडं 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 पाणी, पूर्ण अख्खा ग्लासभर पाणी टाकून हिला मळा. तर बघा, इतकी सुंदर, काही तुम्हाला 1 तास 2 तास ठेवायची गरज नाही, तेल टाकायची सुद्धा गरज नाही. एवढी सुंदर आपली मऊ आणि लुसलुशीत कणिक मळून तयार होते. तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. धन्यवाद.